रत्नागिरी न्यूज साठी तानाजी लामखेडे, मामा रवंदेकर, अहिल्यानगर उपसंपादक। शिवसैनिकांच्या वतीने खासदार वाकचौरे यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन। जिल्हा समन्वयक मुकुंद सिनगर। सविस्तर वृत्तांत। शिर्डी लोकसभा मतदारसंघातील तमाम शिवसैनिक व महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी यांच्या वतीने येत्या 4 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता शिर्डी येथील हॉटेल साई संगम मधील प्रशस्त हॉलमध्ये शिवसेनेचे खासदार लोकनेते भाऊसाहेब वाकचौरे यांचा अभिष्टचिंतन सोहळा साजरा केला जाणार असल्याची माहिती शिवसेना उबाठाचे जिल्हा समन्वयक मुकुंद सिनगर यांनी दिली। आमच्या प्रसार माध्यमांशी बोलताना मुकुंद सिनगर यांनी अधिक सांगितले की शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सचिन कोते आणि जिल्हा संघटक रावसाहेब खेवरे यांच्या समन्वयाने खासदार वाकचौरे यांचा 1 वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झालेला असून या दरम्यान झालेली विकासाची कामे जनतेसमोर ठेवली जाणार असून अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त खासदार वाकचौरे यांच्यावर प्रेम करणाऱ्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी आवर्जून उपस्थित राहण्याचे जाहीर आवाहन केले आहे। या सोहळ्यासाठी महाविकास आघाडी घटक पक्षातील राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष संदीप वरपे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन गुजर, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सचिन कोते, मनसे जिल्हाप्रमुख राजेश लुटे यांनी आपापल्या पक्षातील सर्व आजी माजी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना उपस्थित राहण्याचे आवाहन केले असून शिर्डी मतदारसंघातील उपजिल्हा प्रमुख, तालुका प्रमुख, उपतालुका प्रमुख, गट प्रमुख, गण प्रमुख, शाखा प्रमुख व सर्व अंगीकृत संघटनांचे पदाधिकारी उपस्थित राहतील अशी अपेक्षा व्यक्त केली आहे। खासदार वाकचौरे हे सर्वसामान्य जनतेचे प्रतिनिधी असून हीच जनता त्यांची ताकद आहे, त्यामुळे त्यांच्या ऋणातून उतराई होण्याचे उद्देशाने सोहळ्याचे आयोजन केले आहे। निष्ठावंत शिवसैनिक एकत्र येऊन हा कार्यक्रम करत आहेत। यावेळी उपस्थित सर्वांसाठी भजन संगीत व सुरुची भोजन व्यवस्था केली आहे। त्यामुळे अकोले, संगमनेर, कोपरगाव, राहता, श्रीरामपूर, नेवासा आणि देवळाली विभागातील खासदार साहेबांवर प्रेम करणाऱ्या सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन कोपरगाव उपजिल्हा प्रमुख श्रीरंग चांदगुडे, राहता उपजिल्हा प्रमुख अनिल बांगरे, महिला आघाडीच्या जिल्हा प्रमुख सपना मोरे, माजी जिल्हा प्रमुख प्रमोद लबडे, संपर्क प्रमुख प्रवीण शिंदे, कोपरगाव तालुका प्रमुख संजय दंडवते व गंगाधर रहाणे, राहता तालुका प्रमुख संजय शिंदे व सोमनाथ गोरे, कोपरगावचे माजी शहर प्रमुख भरत मोरे, राहता शहर प्रमुख गणेश सोमवंशी, शिर्डी उपशहर प्रमुख सुयोग सावकारे, शेतकरी सेना तालुका प्रमुख धर्मा जावळे, युवा सेना तालुका प्रमुख विजय गोरडे, ग्राहक संरक्षणचे उपजिल्हा प्रमुख अशोक पवार, प्रसिद्धी प्रमुख तानाजी लामखेडे आदी प्रमुख पदाधिकारी यांनी केले आहे। शौर्य रणरागिणी न्यूज साठी तानाजी लामखेडे, मामा रवंदेकर, अहिल्यानगर उपसंपादक। आमच्या शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सन्माननीय लोकनेते भाऊसाहेबजी वाकचौरे साहेब यांचा अभिष्टचिंतन सोहळा येत्या 4 जानेवारी रोजी आम्ही तमाम शिवसैनिकांच्या वतीनं शिर्डी येथे हॉटेल साई संगम मध्ये सकाळी 11 वाजता अत्यंत मोठ्या उत्साहात आणि थाटामाटात साजरा करणार आहोत। शिवसेनेच्या वतीनं खऱ्या अर्थाने शिवसेना आणि महाविकास आघाडीच्या वतीनं 1 वर्ष झालंय, वर्षपूर्ती सोहळा असाही आम्ही तो या ठिकाणी एकत्रित साजरा करत आहोत। अत्यंत जल्लोषात सर्व शिवसैनिक मिळून, सर्व शिवसैनिकांच्या माध्यमातून आम्ही 6 तालुके मिळून या ठिकाणी तमाम जनतेला आवाहन करतो की आपण सर्वजण अत्यंत मोठ्या संख्येने त्या ठिकाणी उपस्थित राहावं। सकाळी 11 वाजता अभिष्टचिंतन सोहळा त्या ठिकाणी सुरू होईल आणि सोहळ्यानंतर त्या ठिकाणी मिष्टान्न भोजनाची पण व्यवस्था सर्वांसाठी केलेली आहे। साई संगम हॉटेल येथे तेथील प्रशस्त हॉलमध्ये हा कार्यक्रम आम्ही या ठिकाणी नियोजित केलेला आहे। कोपरगाव तालुका आपल्या माध्यमातून खऱ्या अर्थाने कोपरगाव तालुक्यातील शिवसेना आणि महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्ष आणि आमच्या अंगीकृत संघटनाचे सर्व प्रमुख पदाधिकारी यांना आपल्या माध्यमातून मी नम्र आवाहन करतो की आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहावं आणि सन्माननीय खासदार साहेबांना शुभेच्छा देण्यासाठी आणि त्यांनी केलेलं कार्य अहवाल आम्ही त्या दिवशी प्रकाशित करत आहोत। 1 वर्षात आपण किती कामं केले अशा पद्धतीने आम्ही तो तालुका वाईज प्रत्येक डेटा आपल्या जनतेसमोर ठेवत आहोत आणि ज्या जनतेच्या प्रेमामुळे खासदार साहेब या ठिकाणी ह्या 2024च्या निवडणुकीमध्ये निवडून आले त्या जनतेप्रती प्रामाणिक राहून केलेल्या कामाचा लेखाजोखा आणि अहवाल आम्ही या ठिकाणी प्रसिद्ध करणार आहोत।
आणि त्याच्यामुळे आपल्या माध्यमातून आम्ही कोपरगाव तालुक्यातल्या सर्व जनतेला ज्यांनी आमच्या सोबत काम केलंय अशा सर्व पदाधिकारी आणि यंत्रणांना आम्ही या ठिकाणी नम्र आवाहन करतो. माझ्यासोबत या ठिकाणी प्रवीणजी शिंदे आहेत, सन्माननीय धर्माजी जावळे आहेत, सन्मानजी गंगाधरजी राणे आहेत आणि सन्माननीय संजयजी दंडवती आहेत. तर आमच्या सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या वतीनं या ठिकाणी आम्ही सर्वांना नम्र आवाहन करतो आणि जास्तीत जास्त संख्येने आपण 4 तारखेला खासदार साहेबांना शुभेच्छा देण्यासाठी कोपरगाव तालुक्यातनं सर्वात जास्त संख्येने आपण उपस्थित राहावं असं नम्र आवाहन करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.